नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काय असणार आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात, कोणता वेळ वाया न घालवता। तर पहा, लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर व डिसेंबरचे 3000 रुपये या दिवशी खात्यात जमा। नक्की काय आहे संपूर्ण अपडेट तेच आपण आज या ठिकाणी अभ्यासत आहोत, या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पहा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे थकीत हप्ते म्हणजेच आपल्याला एकत्र हप्ता मिळणार 3000 रुपये। त्यामध्ये 1500 रुपये असं तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अंतिम तारीख, म्हणजे अत्यंत महत्त्वाची बातमी देखील या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर तारीख देखील काय असणार आहे तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची, ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। शासनाकडून अनेकदा तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे मागील महिन्यांचा हप्ता एकत्र जमा केला जातो। या एकत्रित हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी आवश्यक असलेली आपण जी माहिती आहे ती देखील या ठिकाणी पाहणार आहोत। जमा होण्याची तारीख काय असणार आहे अपेक्षित ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि हप्ता मिळवण्यासाठी अंतिम तांत्रिक पूर्तता यांची 3000 रुपयेच्या शब्दांच्या मर्यादेतील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर व डिसेंबरचे 3000 रुपये हप्ता वस्तुस्थिती आणि अपेक्षित तारीख आपण या ठिकाणी पाहत आहोत। अपेक्षित तारीख आपण या ठिकाणी पाहत आहोत। योजनेचा मासिक हप्ता म्हणजे दर महिन्याला मिळणारा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा, तो महिन्याच्या 10 तारखेला जमा करण्याचे उद्दिष्ट असते। नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यास तो डिसेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रित जमा केला जातो, याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता एकत्र हप्ता जमा होण्याचा तपशील आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूयात। मासिक हप्ता 1500 रुपये दर महिन्याला आपल्याला भेटतो हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु आता एकत्रित रक्कम जी आहे ती 1500 प्लस 1500 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आता 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। जमा होण्याची अपेक्षित कारणे किंवा तारीख आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, प्रशासकीय स्तरावर झालेली विलंब, लाभार्थ्यांनी नुकतीच EKYC किंवा DBT सीडिंग पूर्ण केली असणे आवश्यक आहे। ज्यांनी EKYC केले नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे विना अडथळ्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर येतील। खात्यात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्याची अपेक्षित तारीख या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। तारीख पहा, शासनाकडून या दिवशी हप्ता जमा होईल अशी निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर केली जात नाही, कारण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या वेळी पूर्ण केले जाते। जर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा, जेणेकरून मला देखील समजेल की तुमच्या जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत। सामान्यतः आपण या ठिकाणी पाहूयात तारीख काय असणार आहे, जमा होण्याची वेळ काय असणार आहे। एकत्रित हप्ता साधारणपणे सध्याच्या महिन्याच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात, उदाहरणार्थ 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान DBT द्वारे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता या ठिकाणी तारीख आपण तर पहिली तारीख आहे 15 तारीख। आता 15 तारीख काल झाले, आज आहे 16 तारीख, आज आहे 16 तारीख। तर या ठिकाणी 25 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। 25 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयाचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी आता हीच एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही अपडेट कशी वाटली आम्हाला नक्कीच कॉमेंट करून कळवा, जेणेकरून आम्ही देखील यावरती व्हिडिओ अजून चांगल्या रीतीने तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।